कधी कधी इतका कंटाळा येतो ना, काहीच करायचं मन होत नाही. आणि आज असाच काहीसा दिवस होता. आता काही करू असं वाटलं नाही तरी ना, घरची कामं केल्याशिवाय काय पर्याय नसतो. घरची कामं तर केली, पण दिवसभर शूट मात्र काहीच केलं नाही. संध्याकाळी मग हे ना, मम्मींचे गाऊन फिटिंग करायची होती, ते करायला बसले. आता हेही 2 दिवसापासून मागं लागल्या होत्या, फिटिंग कर फिटिंग कर, पण मी काय मनावर घेत नव्हते. म्हटलं आज करूनच टाकूयात. ते केलं आणि हे वरचं झाडाला घेतलं. आता भातामुळे ना एवढे बरड झालेत ना, किती वेळा पण झाडलं तरी ना, आणि आहे तसंच. बघू शकता किती झालेत. आता पूर्ण भात काढूनच ना साफ करावं लागेल हे. त्याच्यानंतर ना मग ही साबूचे वडे करूयात म्हटलं. कारण 2 दिवसापासून ना भिजलेले साबू तसेच फ्रीजमध्ये पडून होते. त्याच्यासाठीच नाही तर मी शेंगा शोधत होते डब्यांमध्ये. पण त्या काय सापडल्या नाहीत. शेवटी ना बियांना ठेवल्या होत्या, तिथून आणल्या आणि फोडून घेतल्या. त्यांना चांगलं भाजून घेतलं आणि त्यांची सालंसुद्धा काढून घेतली. मध्येच ना लाईटसुद्धा गेली होती, त्याच्यामुळे ना मध्ये काही शूट केलं नाही, डायरेक्ट तळतानाच दाखवलं इथे. मस्त गरमागरम साबूचे वडे खाऊन घेतले आणि त्याच्यानंतर इकडे बघा ताईंनी काय करून ठेवलं. आता मम्मी ना 10 दिवसांसाठी मंदिरला जाणार आहेत. त्याच्यामुळे ना इस्त्री करायला सांगितलं होतं ताईंना. ताईंनी तर ब्लाऊजच खराब केला. मग काय रिस्क नको म्हणून ना मम्मीच बसल्या त्यांना उठून. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.